श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर फायनली नवीन घरामध्ये आम्ही शिफ्ट झालोच होतो. तर रोज मी देवाबत्ती करायची. तर मला कुठंतरी मनात कमतरता वाटायची की मी तुळशी मातेला स्थापित नाही केलं. दुसरा दिवा मी तुळशीपाशी लावत होती आणि रोज सकाळ संध्याकाळी मी तुळशीची पूजा करत होती. तर मला खूप कमतरता भासत होती. तर फायनली मी दिवाळीची दगदग चालू होती. दिवाळीनंतर मी थोडंसं दिवाळीचे दिवस जाऊ दिले आणि त्याच्यानंतर मी जुन्या घरातून कुंडी आणली. त्याच्यामध्ये तर माती होतीच. ती माती थोडी कडक झालेली होती म्हणून मी थोडं पाणी टाकून तिला कुरमुरीत केली आणि छान मंजुळाही आणल्या आणि तुळशीचं रोपही आणलं आणि त्या मंजुळा मी थोडे चुरून सण त्या मातीमध्ये टाकल्या. तर बघा मी अशा प्रकारे रोप लावलेलं आहे. छान छोटंसं रोप आणलेलं आहे मी, नाजूक रोप. आणि माझ्या मनात कुठंतरी कुमकुम वाटतच होती की मी बऱ्याच दिवस झाले तुळशीचं रोप नाही, कारण मला रोज दिवाबत्ती करायची सवय होती आणि तशी पण घरामध्ये तुळशी माता ही आपल्या घरात पाहिजेच, कारण तुळशी माता ही नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते. तशी पण तुळशी माता असल्यास सुख शांती समृद्धी आणि आपलं आरोग्यही. तर तुळशी मातेची पूजा करणे ही अत्यंत शुभ आणि चांगलं मानलं जातं आणि मला तर तशी तुळशी मातेची पूजा करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायची सवयच आहे. आणि तुम्हालाही नसेल तर लावून घ्या, हीच तुमच्याकडं पण एक विनंती आहे, कारण तुळशी घरात असल्याने आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि सुख समृद्धीही राहते आणि घरात पैसाही राहतो. आणि या तुळशी मातेला स्थापित करायला कुठलीही दिशा लागत नाही ना, कुठलीही जागा बाजू वगैरे काही लागत नाही. तुम्ही या तुळशी मातेला कुठल्याही कुंडीत स्थापित करू शकता आणि ती कुंडी तुम्ही गच्चीवर पण ठेवू शकता, अंगणातही ठेवू शकता, घराच्या कोपऱ्यातही ठेवू शकता, नाहीतर तुमच्या घरात गॅलरी असेल तिथंही ठेवू शकता. हो, मी गॅलरीतच ठेवलेली आहे. माझ्या घराला काही अंगण नाही, तर मी अशा प्रकारे तुळशी माता स्थापित केली. आणि माझ्याकडून काय चूक झाली तर मला तुम्ही नक्की लाईक कमेंट करून सांगा. तर